महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव तर वावे दिवाळी गावात पालखी सोहळा 150 वर्षाची परंपरा ग्रामस्थांनी ठेवली आहे कायम। महाराष्ट्रात सर्वत्र गोकुळाष्टमी दहीहंडी उत्सव हा मोठ्या थाटात साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात इंदापूर विभागातील वावे दिवाळी या गावामध्ये गेल्या 150 वर्षांपूर्वीपासूनची परंपरा ही वावे दिवाळी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी अबाधित ठेवली असून दहीहंडी उत्सवाच्या दिवशी जागृत श्री कालिका देवी माता यांची पालखी सोहळा हा उत्सव मोठ्या आनंदात वावे दिवाळी वडाची वाडी मोऱ्याची वाडी हे ग्रामस्थ एकत्र येऊन करीत असतात। सकाळी वावे दिवाळी मधील ग्रामस्थ गावातील दहीहंडी उत्सव हा कार्यक्रम लवकरात लवकर दुपारी 1 वाजायच्या आत आटपून दुपारी 2 वाजता श्री कालिका देवी मंदिरात सर्व ग्रामस्थ हे जमा होत असतात व पालखी सजवून भजन कीर्तनाच्या गजरात ही पालखी श्री कालिका देवी माता मंदिरातून काळभैरव मंदिरासमोरून वेशीमध्ये आणली जाते। तसेच वेशीमध्ये पालखीच्या आधीच माणगाव, तळा, रोहा, महाड या तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून बाहेरून मुंबई, ठाणे, पुण्यावरून श्री कालिका देवी मातेचे भक्तगण हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात। तसेच गेल्या 150 वर्षापूर्वीपासून एक जागृत व नवसाला पावणारी श्री कालिका देवी मातेची प्रचिती ही सर्वत्र पसरलेली असल्यानं माहेरवाशिनी, सासरवाशिनी, मुंबई ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित राहून आपलं गाराणं हे श्री कालिका मातेच्या पालखीसमोर बोलत असतात। यावेळी टाळ मृदंग व वेगवेगळं भजन गीतांच्या ठेक्याने काही महिला त्यांच्या अंगात या भक्तिभावाचे वारे संचारतात तर वेगवेगळ्या पद्धतीने वावे दिवाळीकर आनंदाने उत्सवाने हा उत्सव साजरा करतात। पालखी सोहळ्यातून हा उत्सव आपल्याला बघायला मिळतो व श्री कालिका देवी मातेच्या चरणी लीन होऊन मागितलेल्या सर्व इच्छा पूर्णही होत असतात अशी मान्यता आहे। आज हा जो सोहळा चाललाय, आज आमची जागृत कालकाय, सोमजाय, उमलजाय आणि बापूजी दादा आज वाड वडला म्हणजे आमच्या आजोबापासून पंजोबापासून सर्व ग्रामस्थ हा जो सोहळा जो आज गोकुळाष्टमीचा आम्ही जो करतो हा आगळा वेगळा सोहळा आम्ही करतो। आज परंपरेनुसार चालत जो आलेला सोहळा आहे हा आम्ही आज नवीन पिढीने चालू ठेवलेला आहे। आज आमची जागृत भैरी भवानी जोगेश्वरी तो एक तिथं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे वावे दिवाळीमध्ये। आता एक नवीन विठू रखमेचं एक मंदिर बांधलेलं आहे आम्ही। आज सगळी पुरे आम्ही गाव पांढर आज म्हणजे असा कार्यक्रम करतो की अतिशय चतुर्थीने सगळ्या गोष्टीने आम्ही व्यवस्थितरित्या तिचा आज कार्यक्रम करतो। गोविंदा पूर्वीपासून गोविंदा हा मोठा सण होता। तो गोविंदा करत असताना हा एक आमचा पालखीचा सोहळा हा वर्षानुवर्ष आमच्या ग्रामस्थ जसं वाढलांनी जसं चालवत आणलेलं आहे तसंच आता आम्ही चालवत पुढे चाललेलो आहे। आणि 7 रात्र घंटानाद असतो। त्याच्यानंतर गावामध्ये कालिका मातेची पालखी सोहळा फिरतो। त्याच्यानंतर आता इथे येतो, मग नंतर मंदिरामध्ये सगळे भाविक असतात, आरती होते, त्याच्यानंतर हा कार्यक्रम समाप्ती होते। नंतर नवरात्रीचा पण उत्सव असतो, तो पण 9 दिवस इथं आम्ही साजरा करतो। सगळे ग्रामस्थ असतात, तिन्ही गावातले ग्रामस्थ येतात, ते ग्रामस्थ येऊन इथं 9 दिवस असतात। संध्याकाळी गरबा असतो, गरबा होतो। त्याच्यानंतर पण 8 दिवसाचा तो पण 9 दिवसाचा तो पण सप्ताह असतो, दसऱ्याला तो समाप्ती होते।